तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 28 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये ईश्वरी अर्णवला छळताना आपल्याला दिसणार आहे. अर्णवचे आपल्या माहेरी इतके लाड होत आहेत हे बघून ईश्वरीला जेलस फील होत असतं आणि ती मुद्दामच अर्णवला अद्दल घडवण्यासाठी सगळे प्रकार करते. अगदी नागिन डान्सपासून ते भूत अंगामध्ये आल्यापर्यंत सगळं करते आणि यामुळे अर्णव कसा घाबरतोय हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर अर्णव ईश्वरी दोघंही ईश्वरीच्या माहेरी गेले. ते दोघं एकमेकांच्या जवळ तर येणार नाही ना या भीतीने राकेश एक पाऊल उचलतो. अंजलीला पुन्हा दुधामध्ये ती पावडर टाकून अंजलीला त्रास देण्याचा तो विचार करतो. तर हे कसं होतंय ते थोडक्यात पाहू. अर्णव ईश्वरीच्या माहेरी आलाय म्हणून ईश्वरी रागावलेली असते. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मला थोडं बोलायचं होतं. ईश्वरीला वाटतं की अर्णव आपल्याला सॉरी बोलणार आहे. ईश्वरी त्याला सॉरी बोलूच देत नाही. अर्णव म्हणतो, मी काही सॉरी बोलायला नाही आलोय, मी तुला सांगतोय की मी फार दमलोय, त्यामुळे टॉवेल दे, मला फ्रेश व्हायचंय. ईश्वरी म्हणते, काय सॉरी नाही बोलायचंय? आता तर मी तुमचं काहीच काम ऐकणार नाही, मी काही करणार नाही. ईश्वरी तिथेच त्याच्यासमोर चिडून बसलेली असते. अर्णव निवांत बसून पाणी पितो. ईश्वरीला राग अनावर होतो आणि ते आतमध्ये निघून जाते. अर्णवला हेच हवं असतं. ईश्वरीला सॉरी तर म्हणायचं नाही, पण ईश्वरीसोबत गप्पा मारायच्या, बोलायचं, तिच्यासोबत टाईम स्पेंड करायचा. आणि ईश्वरीसोबत असं टाईम स्पेंड केल्यावरती तिला जे चांगलं फील होणार आहे ते चांगलं फील करून द्यायचं. अर्णवने हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. तर इथे वल्लरी आपल्या रूममध्ये येते. ती सुप्रियाचा विचार करत असताना राकेश तिथे येतो. राकेश वल्लरीला सांगतो की ईश्वरीच्या आईने आमंत्रण दिले, त्यांची ॲनिव्हर्सरी आहे, तुम्ही जाणार ना? वल्लरी म्हणते, नाही, अजिबात नाही, त्या मिडल क्लास लोकांच्या घरी कोण जाईल? वल्लरी थोडा विचार करून राकेशला म्हणते, जावई बापू, आता आपण असं काहीतरी केलं पाहिजे ना की ईश्वरी माहेरी गेली आहे, ती परत यायलाच नको. राकेश म्हणतो, हे बघा मामी, मी खरंच सांगतोय, तुमच्याच्याने काहीही होणार नाही आहे, तुम्हाला काहीच जमणार नाही. काय ना, लावण्य आणि तुम्ही फार प्रयत्न करून झालेत पण काही होत नाही. ही सगळी प्रॉपर्टी आहे ना ईश्वरीच्या घशात जाणार आणि या घरावरती ईश्वरी राज्य करणार. तुम्ही आणि लावण्य काय, बसा हातावर हात घेऊन. वल्लरी चिडते. वल्लरी राकेशवरतीच खेकसायला लागते. वल्लरी म्हणते, हे बघा जावई बापू, मी असलं काहीही होऊ देणार नाही. आता बघा ना, मी असे प्रयत्न करते ना की ईश्वरी अर्णव यांच्यामध्ये बरोबर फूट पडेल. मी ईश्वरीला इथे येऊच देणार नाही. राकेश ठीक आहे म्हणतो निघून जातो. वल्लरी इथे मनात म्हणते, नाही, मी आज ना उद्या सुप्रिया समोर येणार, पण त्याआधी मला काहीतरी केलंच पाहिजे. मला असं काहीतरी केलं पाहिजे की ईश्वरी अर्णवच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल आणि त्यानंतर सुप्रिया माझ्यासमोर आली तरी काही गडबड नाही, काही मला भीती नाही. वल्लरी विचार करते की ईश्वरीला अर्णवच्या आयुष्यातून कसं घालवायचं. तर इथे राकेश बाजूला येतो. राकेश मनात म्हणतो, आता मी रिस्क घेण्यात काही अर्थ नाही आहे, मला पैशांची गरज आहे आणि हा पैसा मला अर्णवकडून मिळणार, त्यामुळे रिस्क घ्यायचं नाही. वल्लरी लावण्या यांना पुढे करायचं आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण गोळी चालवायची. राकेश हा सगळा विचार करत असताना त्याला एका माणसाचा फोन येतो. राकेशने त्या माणसाकडून पैसे घेतलेले असतात. तो माणूस पैशासाठी तगादा लावतो आणि राकेशला मारून टाकण्याची धमकी देतो. अंजली मागे उभं राहून सगळं ऐकत असते. अंजली विचारते, का हो, कुणाला पैसे द्यायचेत? राकेश खूप घाबरतो. अंजलीला आता काय सांगायचं, अंजलीला कसं गुंडाळायचं या विचारात असतो. तर इथे अर्णव ईश्वरीच्या घरच्यांसोबत म्हणजे नम्रता, आई यांच्यासोबत त्यांच्या ॲनिव्हर्सरीचं सगळं प्लॅनिंग करतो. ईश्वरीला त्यांनी या सगळ्यात घेतलेलं नसतं. ईश्वरी जेव्हा तिथे येते तेव्हा ती बघते अर्णव आपल्या आईसोबत, ताईसोबत बसून सगळं प्लॅनिंग करतोय. आपल्याला तर त्यांनी विचारलं सुद्धा नाही. ईश्वरी म्हणते, मी सगळं प्लॅनिंग करणार. ईश्वरीच्या डोक्यात ज्या काही आयडिया असतात त्या सगळ्या ते नम्रताला सांगते. नम्रता, आई अर्णवकडे बघत राहतात. अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं प्लॅनिंग सेम टू सेम, अगदी जसेच्या तसं. नम्रता म्हणते, ईश्वरी, अगं तू जे प्लॅनिंग सांगितलंयस ना सेम तेच जिजूंनी सांगितलंय, हे बघ लिस्ट. ईश्वरी लिस्ट वाचते. अगदी अर्णव ईश्वरी यांचं प्लॅनिंग सेम टू सेम होतं. आई अर्णवचं तोंड भरून कौतुक करतात. ईश्वरीला सुद्धा अर्णव खूप आवडतो. अर्णव आणि आपण, आपल्या दोघांचे विचार एवढे सेम आहेत. ईश्वरीला खूप कौतुक वाटतं आणि ती पुन्हा म्हणते, माझा नवरा सेम माझ्यासारखा. ईश्वरी लाजत असते. तर इथे अंजली राकेशला रूममध्ये बोलवते आणि त्याला विचारते की कोणाकडून पैसे घेतलेत. राकेश खोटं कारण सांगतो. एक क्लायंट होता, त्याची बायको गरोदर होती, कॉम्प्लिकेशन्स आले आणि त्यामुळे ऑपरेशनसाठी त्याला पैसे हवे होते, 5 लाख रुपये. मी एका माणसाकडून उधार घेऊन त्याला दिले होते, पण आता तो आधीचा माणूस माझ्याकडे पैशांचा तगादा लावतोय, मी काय करायचं मला काही कळत नाही आहे. अंजली म्हणते, मी चिंटूकडे मागते. राकेश म्हणतो, नको, त्याच्याकडे नको मागूस, आधीच मी इथे राहतोय, मला कसं तरी होतंय. अंजली थोडा विचार करते आणि म्हणते, माझ्याकडे FD आहे 5 लाख रुपयांची, ती मोडते आणि तुम्हाला पैसे पाठवते.
अविनाशने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं. राकेशला हेच तर हवं असतं. अंजलीकडचे सगळे पैसे राकेशला हवे असतात. अविनाश हे सगळं ऐकतो आणि आतमध्ये निघून जातो. तर रात्री ईश्वरीच्या घरी सगळे जेवायला बसणार असतात. अर्णवचे तर अगदी लाड चालू असतात. अर्णवसाठी पाटावरती ताट ठेवलेलं असतं, पाटाभोवती रांगोळी काढलेली असते. अर्णव अगदी सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असतो. तो ईश्वरीच्या वडिलांसोबत लुडो खेळतो, त्यांच्यासोबत गप्पा मारतो आणि ईश्वरीला या सगळ्याचा राग येत असतो. आपण सोडून आपल्या माहेरी याचे लाड होत आहेत, हे काही ईश्वरीला सहन होत नसतं. तर इथे अविनाश राकेशचा विचार करतो. राकेशला 5 लाख रुपये हवेत. आपण शोधून काढायला हवं, म्हणजे राकेशचा वीक पॉईंट सापडेल. अविनाश राकेशचा विचार करत असताना वल्लरी तिथे येते. वल्लरी अविनाश यांच्यामध्ये नेहमीसारखे वाद होतात. अविनाश म्हणतो, वल्लरी, सात्विका ताईचे दागिने तुझ्याकडे होते आणि ही गोष्ट तू कोणालाच सांगितली नाहीस. अर्णव, ईश्वरी यांच्या शिक्षणासाठी तू ते दागिने विकलेस, स्वतःचे दागिने विकले असं दाखवलंस आणि मोठेपणा घेतलास. आत्तापर्यंत मी गप्प होतो, आता मी गप्प बसणार नाही. अविनाश वल्लरीला धमकी देतो. वल्लरीला काहीच वाटत नाही, कारण आता अर्णव, अंजली यांचं सगळंच आयुष्य सेटल झालेलं आहे. त्यांची लग्न झाली आहे, शिक्षणं झाली आहेत, कामाधंद्याला लागलेत ते सगळे, म्हणून तिला काहीच काळजी वाटत नाही. तिला एकच असतं की ईश्वरीला अर्णवच्या आयुष्यातून गायब करायचं. तर इथे अर्णव जेवायला बसतो. ईश्वरी अर्णववरती चिडचिड करत असते, त्याला जेवायला वाढत नाही आणि आईला ईश्वरीचं वागणं चुकीचं वाटतं. आई ईश्वरीला ओरडते आणि अर्णवशी नीट वागायला सांगते. ईश्वरी मनात म्हणते, आत्ता मी दाखवते. आता या अर्णव सरांची 24 तास अशी सेवा करते ना की ज्यामुळे हे पळून गेले पाहिजे. ईश्वरी मनात विचार करून अर्णवकडे बघून स्माईल करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर 28 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये ईश्वरी अर्णवला पाणी देते आणि म्हणते, सर, तुमच्यासाठी हे शुद्ध पाणी प्या ना तुम्ही. ईश्वरी अर्णवच्या जास्त पुढे पुढे करत असते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे काय चालू आहे तुझं? ईश्वरी मनात म्हणते, अजून तर तुम्ही काही बघितलेलंच नाहीये, आता बघा मी कसा फन काढते तो. ईश्वरी अर्णवसमोर डान्स करायला लागते, नागिन डान्स करते. नागिन डान्स करता करता ती बेडवर चढते आणि अर्णवला घाबरवते. अर्णव खूप घाबरतो. तो ईश्वरीची माफी मागतो आणि झोपतो. अर्णव झोपतो. त्याला गाढ झोप लागल्यावर ईश्वरी तोंडावरती पांढऱ्या रंगाची ओढणी घेते आणि अर्णवला हात लावून त्याला उठवते. अर्णव उठतो आणि समोर बघतो तर ईश्वरी नाही तर पांढऱ्या रंगाचं काहीतरी समोर उभं आहे. अर्णव खूप घाबरतो आणि मोठ्याने किंचाळतो. ईश्वरी विचारते, आता नादी लागणार माझ्या? अर्णव म्हणतो, नाही ग बाई, मी नाही नादी लागणार तुझ्या, सॉरी. ईश्वरी ठीक आहे म्हणते, त्याला माफ करते आणि दोघंही त्या बेडवरती झोपतात. अर्णव आपल्याला सॉरी म्हटलाय म्हणून ईश्वरीला आनंद होतो. तर इथे राकेश मनात विचार करत असतो, अर्णव, ईश्वरी दोघंही ईश्वरीच्या माहेरी गेलेत. आता ते रात्रभर तिथे थांबणार आहेत. दोघं एकमेकांच्या जवळ यायला नको, म्हणून असं काहीतरी करायचं की ज्यामुळे अर्णव, ईश्वरी धावत इथे आली पाहिजे. राकेश एका ग्लासमध्ये दूध घेतो आणि त्याच्यामध्ये पावडर टाकतो आणि तो मनात म्हणतो, चिंटू, तुला मी असं सोडणार नाही रे. आज काहीही झालं तरी तुला धावत पळत इथे यावं लागणार. अंजलीला त्रास होणार आणि त्यामुळे तू इथेच बसून राहणार आणि मी जाणार मिस इंदोरकडे, तुझ्या मिस इंदोरकडे, माझ्या इंदोरी जलेबीकडे. आज काहीही झालं तरी इंदोरी जलेबी माझीच होणार. राकेश दुधाचा ग्लास घेऊन अंजलीकडे जातो.